नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ अनिता करोशे यांची कविता आई, एक अनमोल अस्तित्व. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. कधी कधी शब्द कमी पडतात आणि तरीही मनातलं ओझं हलकं करण्यासाठी तेच शब्द आपलं सर्वस्व होतात. ही कविता मी माझ्या आईसाठी लिहिली आहे. ती आता माझ्या सोबत नाही, पण तिच्या आठवणी मात्र रोज माझ्या सोबत श्वास घेत असतात. आई गेली, पण तिचं प्रेम, तिचं अस्तित्व, तिची माया आजही माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देत आहेत. श्रद्धाच्या मदतीने ही कविता लिहिण्याचं धाडस मी करत आहे. ही कविता म्हणजे तिच्या आठवणीचं आणि माझ्या प्रेमाचं एक छोटंसं स्मारक आहे. आई. आई आणि सूर्याचं रूप खरं तर अगदी सारखंच वाटतं. सकाळी सूर्योदय पाहिलं की मन प्रसन्न होतं आणि तसंच पाणी पिताना आईचा चेहरा डोळ्यासमोर तरळतो. आई म्हणजे आपल्या आयुष्याचं पहिलं गुरु, पहिलं पाऊल, पहिला शब्द, पहिली ओळख. आई म्हणजे आपलं सगळं बालपण, खेळ, हसू आणि माया. आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं झरणं, संकटात सावलीसारखी साथ, मनातली प्रत्येक हाक ऐकणारी, न बोलता समजणारी. ती म्हणजे ज्ञानाचा खजिना, फुलणाऱ्या फुलांचा मंद सुगंध आणि कधी कधी एक गूढ कोड सुद्धा. आई म्हणजे देवाच्या कृपेचं अनमोल वरदान. ती असते म्हणूनच आपलं जगणं सुंदर असतं. आई हसली की आभाळही उजळतं आणि जेव्हा ती रुसते तेव्हा चांदणही लपून बसतं. आई म्हणजे चुकांवर प्रेमाचा मलम लावणारी, योग्य मार्ग दाखवणारी दीपस्तंभ. आई म्हणजे आपलं हक्काचं घर, जिथे प्रेम, माया आणि विश्वास हे तिन्ही एकत्र नांदतात. ती थकते पण थकल्याचं दाखवत नाही. ती रडते पण अश्रू लपवते. आई म्हणजे देवाचा प्रत्यक्ष स्पर्श. ती नातं नाही, ती भावना आहे. एक अशी भावना जिला शब्दात मांडणं कठीण असतं, पण जिची गरज प्रत्येक श्वासात जाणवते. म्हणूनच देवही म्हणतो, माझ्यापेक्षा आईचं स्थान मोठं आहे. आई विना हे आयुष्य अपूर्णच वाटतं. ही कविता वाचल्यावर मला एक गाणं गुणगुणावंसं वाटतंय, जे आपल्या सगळ्यांनाच आवडतं. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. भीड़ में यूं न छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊँ माँ. भेजना इतना दूर मुझको तू, याद भी तुझको आना पाऊँ माँ. क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा मेरी माँ. काय मग मंडळी, आवडली का आजची कविता? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा विषय किंवा आजची कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी किंवा कविता किंवा आठवणी असतील तर मला माझ्या ईमेल ID वर लिहून पाठवा. मी त्या नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.